तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांचा पगार 30,000 असतो तरी ते शांत आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतात. आणि काही लोक रुपये 1,00,000 कमवून सुद्धा महिन्याच्या शेवटी पैशांसाठी धडपडत असतात. असं का होतं बरं? कारण फायनान्शियल फ्रीडम ही इन्कमवर नाही, सिस्टमवर अवलंबून असते. आज मी तुम्हाला अशी 6 पिलर्स सांगणार आहे, जी प्रत्येक आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याचा पाया आहेत. जर तुम्ही हे 6 पिलर्स समजून घेतले, तर पैशांबद्दलचा तुमचा गोंधळ कायमचा संपेल. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 1मध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपण त्या फ्रीडमपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे 6 मजबूत खांब समजून घेणार आहोत. घर मजबूत बांधायचं असेल तर पाया मजबूत असावा लागतो. तसंच फायनान्शियल फ्रीडमसाठी हे 6 पिलर्स मजबूत असणं गरजेचं आहे. पिलर 1 म्हणजे मनी माइंडसेट. सगळ्यात पहिला खांब मनी माइंडसेट. जर तुमचे विचार चुकीचे असतील तर कितीही पैसे कमवा, ते टिकणार नाहीत. उदाहरण, जर एखादा माणूस नेहमी म्हणत असेल, माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट होणार नाही, तर तो कधीच सुरुवात करणार नाही. पण जो म्हणतो, मी शिकेन आणि करेन, तो एक दिवस नक्की यशस्वी होतो. म्हणून पैशांबद्दलची भीती काढून टाका. पिलर 2 फायनान्शियल गोल्स. गोल नसलेला माणूस कंपास नसलेल्या जहाजासारखा असतो. तुम्हाला काय हवंय? घर, रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण, फायनान्शियल फ्रीडम. गोल स्पष्ट असेल तर मार्गही स्पष्ट होतो. आजच तुमचं पहिलं फायनान्शियल गोल लिहा. पिलर 3 बजेट आणि कॅश फ्लो. लोक म्हणतात, माझा पगार कमी आहे. पण खरी समस्या पगार नसते, कॅश फ्लो असतो. एक साधा नियम लक्षात ठेवा. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. आधी बचत करा, नंतर खर्च करा. हा नियम आयुष्य बदलू शकतो. पिलर 4 इमर्जन्सी फंड. कल्पना करा, अचानक जॉब गेली तर, किंवा मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली तर, तेव्हा काय कराल? म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चा इतका इमर्जन्सी फंड असायला हवा. हा फंड तुमचा आर्थिक सुरक्षा कवच आहे. पिलर नंबर 5 SIP अँड इन्व्हेस्टिंग. पैसे बँकेत ठेवले तर ते सुरक्षित राहतील, पण वाढणार किती? वेल्थ तयार करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे. SIP म्हणजे दर महिन्याला शिस्तबद्ध गुंतवणूक. लहान रक्कम मोठी वेल्थ बनवू शकते. यालाच म्हणतात कंपाऊंडिंगची ताकद. पिलर 6 वेल्थ क्रिएशन सिस्टम. मित्रांनो, वेल्थ एका दिवसात तयार होत नाही, ती एका सिस्टममुळे तयार होते. फॉर्म्युला लक्षात ठेवा. अर्न, सेव्ह, इन्व्हेस्ट, ग्रो अँड रिपीट. हेच श्रीमंत लोकांचं सिक्रेट आहे. ते जास्त कमवतात म्हणून श्रीमंत नाहीत, तर योग्य सिस्टम फॉलो करतात म्हणून श्रीमंत आहेत. चला पुन्हा एकदा रिपीट करूया. मनी माइंडसेट, फायनान्शियल गोल्स, बजेट अँड कॅश फ्लो,
इमर्जन्सी फंड, SIP अँड इन्व्हेस्टिंग, वेल्थ क्रिएशन सिस्टम, हे 6 पिल्लर्स मजबूत झाले तर फायनान्शियल फ्रीडमचा प्रवास खूप सोपा होईल. बरं मित्रांनो, आजची ॲक्शन. आजच नोटबुकमध्ये हे 6 पिलर्स लिहा आणि प्रत्येकासमोर स्वतःला 10 पैकी गुण द्या. उदाहरणार्थ, मनी माइंडसेट 10 पैकी 6, सेविंग्स 10 पैकी 4, इन्व्हेस्टमेंट 10 पैकी 2. यामुळे तुम्हाला कळेल सुधारणा कुठे करायची आहे. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम हा नशिबाचा खेळ नाही. तो योग्य विचार, योग्य सवयी आणि योग्य सिस्टमचा परिणाम आहे. आज तुम्हाला त्या सिस्टमची ओळख झाली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल फ्रीडम सुरू करण्यापूर्वी स्वतःला विचारायचे 3 सर्वात महत्त्वाचे प्रश्न शिकणार आहोत. तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा 6 पिलर्स नोट्स डन. मी संदीप घायाळकर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.